वेलकम टू माय SK एज्युकेशन चॅनल. आज आपण पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी यांचे काही एक्झाम्पल घेणार आहोत. पहा, आजचा हा पहिला क्वेश्चन. 672 चे 37.5% म्हणजे किती? इथे काय आहे? म्हणजे चे किंवा च्या किंवा चा असं असेल तर मग इथे आपण गुणाकाराचं चिन्ह देतो. ठीक आहे. तर इथे पहा, 672 चे म्हणजे गुणिला 375.37.5 म्हणजे पर्सेंटेज आहे म्हणून इथे आपण 100 घेतलं. ठीक आहे. तर मग इथे पहा, आता आपल्याला इथे दशांश चिन्ह आहे त्याच्यामुळे आपल्याला हे हार्ड जाते. मग आपण याला कॅन्सल करूया. हे कॅन्सल केलं तर मग इथे खाली शून्य वाढवावं लागते. मग याला कॅन्सल आउट करून घ्या. 5 7 35, 2 उरला, 5 5 25. ठीक आहे. 5 दुनी 10, 0 0, 5 1 5, 2 उरला, 5 5 25, 5 चोक 20, 0, 5 त्रिक 15, 5 8 40. म्हणजे किती? 672 गुणिला 3/8. म्हणजे आता हे सॉल्व करून घ्या. 8 7 56, 8 8 64, 64, 65 66 67. किती उरले? 3 उरले. ठीक आहे. 8 चौक 32, किती? 84. आता 84 गुणिला 3 करून घ्या. म्हणजे ॲन्सर येतो 4 त्रिक 3 चौक 12, 3 8 24 आणि 1 25. ठीक आहे. म्हणजे ॲन्सर आपला 252. आता आपल्याला हे शॉर्टकट ट्रिकनी समजा सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला 37.5 चे व्हॅल्यू, तुम्हाला पर्सेंटेज व्हॅल्यू माहीत असलं पाहिजे. म्हणजे इथे पहा, 37.5चं पर्सेंटेज व्हॅल्यू असते 3/8. ठीक आहे. तर तुम्हाला डायरेक्ट टू डायरेक्ट 672 गुणिला 3/8 केलं तर तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर हे मिळू शकते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता 25%. आपण ह्यालाच 25% म्हणजे त्यालाच आपण 1/4 असंही लिहू शकतो. आणि आपल्याला तुम्हाला समजा काढायचं असेल तर मग 25 भागीला 100 म्हणजे पर्सेंटेज इथे असेल तर मग आपण खाली छेदस्थानी 100 घेत असतो. ठीक आहे. इथे चे आहे म्हणून गुणिला आणि 232. ठीक आहे. आता पहा, 5 5 25, 5 दुनी 10 आणि 0, 5 1 5, 5 चोक 20. पहा, 1/4च आला आपल्याला. तुम्हाला माहीत असेल तर मग खूप इझिली आपण हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आणि ॲक्युरेसी प्लस स्पीडही पाहिजे एक्झाममध्ये. त्यासाठी तुम्हाला सगळे पर्सेंटेजचे व्हॅल्यू पाठ असणं आवश्यक आहे. म्हणून आपण आता 232 गुणिला 1/4 केला तर मग 4 5 20, किती उरले? 3 उरले. 4 8 32. ठीक आहे. म्हणजे याचा ॲन्सर आपल्याला किती? 58 मिळते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. आता इथे पहा, 50% म्हणजे 50% म्हणजे किती? आता याला कन्वर्ट समजा तुम्ही करत असेल तर मग किती? पहा, 50. आता पर्सेंटेज म्हणजे काय? 100 देतो आपण छेदस्थानी. आता याला कॅन्सल आउट करून घ्या. 0 कटला 0 कटला, 5 1 5, 5 2 10. म्हणजे 50% व्हॅल्यू किती येते? 1/2. आता इथे तुम्ही डायरेक्ट टू डायरेक्ट चे म्हणजे गुणाकार 70 गुणिला 1/2. आता याचा ॲन्सर काय येते? 2 6, 1 उरला, 2 5 10 म्हणजे 35. ठीक आहे. ॲन्सर 35. आता आपण 4th क्वेश्चन करूया. आता इथे पहा, 62.5. आता याला तुम्हाला पाठ नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्हाला हे सगळं करत बसावं लागते एक्झाममध्ये. 62.5 आला. आता याला तुम्ही कन्वर्ट करत असेल तर मग तुम्हाला उत्तर भेटेल. आता इथे काय दशांश चिन्ह आहे. मग हे कॅन्सल आउट केला तर मग आपण खाली एक 0 वाढवू शकतो. ठीक आहे. 5 1 5, किती उरले? 1 5 दुनी 10, 2 उरले, 5 5 25. आता 5 दुनी 10 0, 5 दुनी 10, 5 5 25, 5 चोक 20, 5 5 25, 5 8 40. म्हणजे 5/8 याचा व्हॅल्यू आहे. याची व्हॅल्यू 5/8 आहे. ठीक आहे. म्हणजे 400 चे म्हणजे गुणिला 5/8.
ठीक आहे. आता पहा हे कॅन्सल आउट करून घ्या. 5 8 पंच 40, झिरोचा झिरो, 5 5 25, झिरो तर झिरो. ठीक आहे. आता पहा तुम्हाला हे सगळं माहीत असलं तर मग आपण डायरेक्ट टू डायरेक्ट करू शकतो. समजा माहिती नसेल तर मग आपल्याला हे कन्वर्ट करावं लागेल, मग ॲन्सर येते, मग त्या ॲन्सरने आपल्याला इथे गुणावं लागते. हे खूप मोठी प्रोसिजर आहे. त्यासाठी तुम्हाला काय मी लास्टमध्ये काही व्हॅल्यू सांगते, जे काही ते खूप इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही पाठ करा किंवा तुम्ही लक्षात ठेवा. ते एक्झाममध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता पहा इथे 25% आहे, म्हणजे 25% म्हणजे यालाच आपण रेशोमध्ये काय लिहितो, याची व्हॅल्यू काय आहे, 1/4. ठीक आहे. 1/4 म्हणजे आता डायरेक्ट आपण 1/4 गुणूया. 360 गुणिला 1/4. ठीक आहे. आता पहा 4 9 36, झिरो झिरो तसे 90 गुणिला 1 म्हणजे 90. ठीक आहे. हे झालं आपलं शेवटचं क्वेश्चन. आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट व्हॅल्यूज दाखवते पर्सेंटेजमध्ये. ते नेहमी आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. आता पहा हे आपलं पर्सेंटेज टेबल आहे, जे काही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता पहा 1ची व्हॅल्यू काय आहे, 100%, म्हणजे 100% म्हणजे 1. ठीक आहे. आता 50% म्हणजे 1/2, 33 1/3 म्हणजे 1% म्हणजे 1/3. ठीक आहे. 25% म्हणजे आपण 1/4. आणि इथे पहा कधी कधी क्वेश्चनमध्ये 33.33% असंही विचारू शकतात. मग ह्याची व्हॅल्यू काय असते, नेहमी 1/3 असते. ठीक आहे. आता पहा 20% म्हणजे यालाच आपण 1/5 लिहू शकतो. 16.66% म्हणजे यालाच आपण 1/6 लिहू शकतो. आता पहा 1/6 म्हणजे आपल्याला समजा एक्झाममध्ये कधी 16.66% असं विचारलं तर आपण 1/6 लिहू शकतो. आणि कधी कधी असंही विचारतात 16.203% असंही विचारतात, त्यालाही आपण 1/6 असं लिहू शकतो. आता पहा 14.28% म्हणजे यालाच आपण 1/7ही लिहू शकतो. आणि कधी कधी असंही विचारतात 14.207% असंही विचारतात. ठीक आहे. आता पहा 12.5% म्हणजे याला आपण 1/8 असं लिहू शकतो. 11.11% म्हणजे 1/9, 10% म्हणजे 1/10, 9.9% म्हणजे 1/11. ठीक आहे. आता पहा इकडे 8.33% यालाच आपण 1/12 असं लिहू शकतो. 7.69% म्हणजे यालाच आपण 1/13 असं लिहू शकतो. याची व्हॅल्यू काय 1/13 आहे. आता इथे पहा 7.14% असं समजा विचारलं तर आपण याला डायरेक्टमध्ये 1/14 असं लिहू शकतो. ठीक आहे. आणि याला असंही लिहू शकतो 1/7 असं विचारलं तर आपण डायरेक्टमध्ये 1/14 असं लिहू शकतो याला. ठीक आहे. 6.66% असं समजा विचारलं तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय आहे 1/15 हे व्हॅल्यू आहे याची. आणि इथे पहा 6.25% समजा असं विचारलं तर त्याला आपण डायरेक्टमध्ये 1/16 असं लिहू शकतो. आणि 5.88% असं विचारलं तर मग आपण त्याला 1/17 हे असं घेऊ शकतो. आणि आता पहा 5% म्हणजे किती 1/20, 5%ची व्हॅल्यू काय 1/20 आहे. 37.5% म्हणजे किती आहे त्याची व्हॅल्यू 3/8 आहे. ठीक आहे. इथे पहा 62.5% तर याची व्हॅल्यू काय आहे 5/8 आहे. ठीक आहे. आता हे पहा 87.5% म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे 7/8 आहे. ठीक आहे. 66.66% म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे 2/3 आहे. इथे पहा 43.75% म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे 7/16. 56.25% म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आहे 9/16. नेक्स्ट आता 71.42% याची व्हॅल्यू काय आहे 5/7 आहे.
28.57% याची व्हॅल्यू काय आहे 207 आहे. 57.14% याची व्हॅल्यू काय आहे 407 आहे. 83.33% याची व्हॅल्यू काय आहे 506 आहे. ठीक आहे. आता हे समजा तुम्ही एकचदा तुम्ही लक्षात ठेवलं किंवा पाठही केलं तर तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहील आणि या टेबलवरतीच खूप जास्त क्वेश्चन विचारण्यात येते एक्झाममध्ये. त्यासाठी तुम्ही हे पाठांतर करा किंवा तुम्ही लक्षात ठेवा, कसंही करा पण करा. ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सगळा हा टेबल तुम्ही पाठ करून घ्या नीट.